हॅलो मित्रांनो, हॅलो स्टुडंट. आज आपण किंगडम ॲनिमालिया या टॉपिकमधील क्लासिफिकेशन ऑफ नॉन कॉर्डेट्स हे पाहणार आहोत. यापूर्वी आपण जवळपास 8 याचे लेक्चर घेतलेले आहे. आज 9वे लेक्चर आहे. तर या फायलममध्ये जर पाहिले आपण तर 10 फायलम असतात. त्यापैकी फायलम आपण पहिल्या फायलमपासून तर 7 फायलम आपले झालेले आहेत. आज आपण जो पुढचा फायलम पाहणार आहोत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर फायलम ॲनेलिडा आपण यापूर्वीच्या टॉपिकमध्ये पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा सुद्धा त्याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण फायलम मॉलुस्का बद्दल माहिती घेऊ. पायला, बायवॉल, ऑक्टोपस और डेविल फिश, सेपिया, कटलफिश, चिटोप्ल्यूरा, कायटॉन, पिंकटॅडा, फल ऑयस्टर, लॉलिगो, स्क्विड, अप्लायसिया, सी हेअर, डेंटॅलियम, टस्क शेल. आता हे जेवढे सर्व प्राणी आहेत हे सर्व या फायलम मॉलुस्कामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि यांची बॉडी कशी असते, अतिशय सॉफ्ट असते, नरम असते. जर का आपण यापैकी काही शिंपले पाहिले असतील किंवा मग गोगलगाय वगैरे पाहिले असतील किंवा मग काही शेल पाहिले असतील तर हे कसे असतात, अतिशय नाजूक त्यांचं शरीर असते. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. यापूर्वी जो फायलम आर्थ्रोपोडा पाहिला होता सर्वात मोठा फायलम होता. त्यानंतर या सेकंड फायलम आहे की जो याचा ग्रुप लार्जेस्ट फायलम म्हणून ओळखला जातो. मॉलुस्क आर आयदर फ्री लिव्हिंग और सेडेंटरी. जनरली पाहिलं तर मॉलुस्क हे कसे आहेत, फ्री लिव्हिंग असतात किंवा सेडेंटरी असतात. दे आर ॲक्वॅटिक आर सीन इन मार्शी प्लेसेस. मोस्टली हे कसे असतात, ॲक्वॅटिक असतात, पाण्यात राहणारे. आणि ते कुठे आपल्याला पाहायला मिळतात, मार्शी प्लेसेस, जिथं दलदलीचा भाग आहे त्या ठिकाणी हे सर्व ॲनिमल आपल्याला पाहायला मिळतात. फ्यू आर टेरेस्ट्रियल्स. काही जमिनीवर राहणारे सुद्धा आहेत. दीज आर सॉफ्ट बॉडीज अँड शो, जसे गोगलगाय आपण जमिनीवर बघतो ना त्याला स्नेल म्हणतो आपण. दीज आर सॉफ्ट बॉडी अँड शो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान. त्यांची बॉडी ही अत्यंत नाजूक असते आणि त्यांचा बॉडी प्लान कसा आहे, त्यांच्या शरीरामध्ये ट्यूब सारखे बॉडी प्लान आहे. दीज आर बायलॅट्रिकल सिमेट्रिकल. त्यांचे शरीराचे जर तुकडे केले तर 2 सारखे भागात ते विभागणी होते म्हणून त्याला बायलॅट्रिकल सिमेट्री म्हणतात. पण फ्यू आर असिमेट्रिकल ड्यू टू टॉर्शन्स. त्यामध्ये काही असिमेट्रिकलही असू शकतात टॉर्शनमुळे. बॉडी इज डिव्हिजिबल इन टू हेड, फूट, विसरल मास. जसं आपण याआधी फायलम आर्थ्रोपोडामध्ये पाहिलं की त्यांची सुद्धा 3 भागात शरीराची विभागणी होते. यांची सुद्धा 3 भागात विभागणी होते, हेड, फूट अँड विसरल मास. तसेच जे आर्थ्रोपोडा होता, या आर्थ्रोपोडामध्ये काय पाहिलं होतं की त्यांच्या शरीराचे 3 भाग होतात. कोणकोणते, हेड, थोरॅक्स अँड ॲब्डॉमिन. पण मॉलुस्कामध्ये काय आहे, हेड, फूट अँड विसरल मास. Visceral mass is enclosed in thick muscular fold of body. त्याचे जे विसरल मास आहे हे कशाला जोडलेलं आहे, मस्क्युलर फोल्ड झालेला आहे आणि त्यालाच मॅन्टल म्हणतात. मॅन्टल म्हणजे वरचं कव्हर असेल, त्याला मॅन्टल म्हटलेलं आहे. मॅन्टल सिक्रेट अ हार्ड कॅल्कॅरियस सेल अँड द सेल मे बी एक्सटर्नल और इंटरनल और absent. मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन विसरल साइड. आता हे मॅन्टल कोणतं आहे, हे जे मॅन्टल, आता हे जे वरचा भाग आहे छत्रीसारखा याला मॅन्टल म्हटलेलं आहे. वरचा जो भाग आहे त्याला काय म्हटलेलं आहे, मॅन्टल म्हटलेलं आहे. मॅन्टल सिक्रेट हार्ड कॅल्कॅरियस सेल्स. आणि हे काय करते, सिक्रेट करते कॅल्कॅरियस सेल, पूर्ण कॅल्कॅरियस सेलला सिक्रेट करते.
मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड. ते खालची साईड जी आहे ते व्हेंट्रल साईड येईल त्याची, आणि या व्हेंट्रल साईडला त्याचे फूट प्रेझेंट असतात. हे त्याचे एक्झाम्पल आहे. स्पिस्युला, कायटोप्ल्युरा, पायला, सेपिया आणि ऑक्टोपस हे त्याचे जनरल एक्झाम्पल्स आहेत. पुढचं जे त्याचे कॅरेक्टर्स आहेत, पुढचे कॅरेक्टर्स, डायजेस्टिव्ह सिस्टीम इज वेल डेव्हलप. त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे ज्यामधून ते अन्न ग्रहण करते ती अशी डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था ही कशी आहे, वेल डेव्हलप झालेली आहे, कम्प्लीट झालेली आहे. आणि कम्प्लीट असल्यामुळे ओपनिंग जिथं असेल त्या ओपनिंगला माउथ असेल आणि पोस्टेरियर ॲनस प्रेझेंट असेल. बक्कल कॅव्हिटी हॅज rasping organ called radula and it is provided with transferred row of teeth. Aquatic forms show numerous features like gills called Ctenidia, जेव्हा ते ॲक्वॅटिक फॉर्ममध्ये असतील तेव्हा त्यामध्ये टिनिडिया प्रेझेंट असतील. युजफुल फॉर ॲक्वॅटिक रिस्पायरेशन, आणि हे टिनिडिया कशासाठी आवश्यक आहे, ॲक्वॅटिक रिस्पायरेशन. त्या तिथं श्वसनाची जी क्रिया होते पाण्यामध्ये, तर त्यामध्ये टिनिडियाचा रोल महत्त्वाचा आहे. गिल्स आर प्रेझेंट मॅन्टल कॅव्हिटी. मॅन्टल कॅव्हिटी म्हणजे हे जे वरचं कवच आहे छत्रीसारखं त्याला मॅन्टल कॅव्हिटी म्हणतात, आणि त्या ठिकाणी हे गिल्स किंवा टिनिडिया प्रेझेंट असतात. स्पेस बिटवीन व्हिसरल मास अँड मॅन्टल. व्हिसरल मास आणि मॅन्टल, हे खालची बाजू मॅन्टल असेल आणि वरची बाजू मॅन्टल असेल आणि खालची बाजू व्हिसरल मास असेल. त्याच ठिकाणी आपल्याला हे गिल्स प्रेझेंट असतात. टेरेस्ट्रियल फॉर्म मे शो प्रेझेन्स ऑफ लंग्स. जर का ते ॲक्वॅटिक असतील तर गिल्स प्रेझेंट असतील. ॲक्वॅटिक जेव्हा असेल तेव्हा गिल्स प्रेझेंट असतील, पण जेव्हा टेरेस्ट्रियल असतील, जमिनीवर जेव्हा असतील, तेव्हा तिथं लंग्स त्याचे प्रेझेंट असतील. सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ ओपन टाईप एक्सेप्ट सेपिया विच पजेस क्लोज टाईप. यामधील सर्व प्राणी हे कसे ओपन टाईपचे असतात. याला अपवाद फक्त सेपिया आहे, याची क्लोज टाईप सर्क्युलेशन असेल, सर्क्युलेटरी सिस्टीम. Blood contain copper containing blue respiratory pigment of hemocyanin. यांच्या शरीरात जे ब्लड आहे हे या ब्लडमध्ये मोस्टली कॉपर उपलब्ध असते, किंवा कॉपर असल्यामुळे त्याचा कलर कसा आहे, ब्ल्यू. पिगमेंट कॉल्ड हिमोसायनाइन. हिमोसायनाइन आपल्या शरीरामध्ये जे रेड ब्लड पिगमेंट आहे, रेड ब्लड पिगमेंट असून ते काय त्याला काय म्हणतो आपण, हिमोग्लोबिन. तसे यांच्या शरीरामध्ये कॉपर आहे आणि ते ब्ल्यू रिस्पायरेटरी पिगमेंट आहे, त्याला हिमोसायनाइन म्हणतात. जर रेड कलर असेल तर त्याला हिमोग्लोबिन, आणि जर का ब्ल्यू कलर असेल तर त्याला हिमोसायनाइन म्हणतात. Excretory occurs by kidney and also organs of Bojanus. Nervous system is formed by 3 pairs of ganglia. आता एक्सक्रेटरी सिस्टीम जसे आपल्या शरीरामध्ये किडनी करते तसे यांच्यामध्ये सुद्धा किडनी वर्क करते एक्सक्रेशनसाठी. नर्वस सिस्टीम इज फॉर्म बाय 3 pairs of ganglia. Ganglia are interconnected by commissures or connectives. आता यामध्ये जे कनेक्शन्स आहे हे गँग्लियाच्या माध्यमात ते एकमेकाला जोडलेले आहेत. कमिशर्स म्हणजे काय, जे गँग्लिया एकमेकांना जोडले जातील त्याला कमिशर्स म्हणतात. सेन्स ऑर्गन्स सच ॲज आईज, त्यामध्ये सेन्स ऑर्गन जसे आपल्याला 5 सेन्स ऑर्गन्स आहेत, ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण तसं, त्यांची सेन्स ऑर्गन्स काय आहेत, आईज फॉर विजन्स,
टेंटॅकल्स फॉर टॅक्टाईल सेन्सेशन. यामध्ये पहिला जे सेन्स ऑर्गन आहे ते आईज कशाचं काम करते तर विजनसाठी, दृष्टी पाहण्यासाठी. टेंटॅकलचं काम काय राहील टॅक्टियल सेन्सेशन्स, म्हणजे आजूबाजूच्या परिसरात ची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी, सेन्सेशन जाणीव होण्यासाठी टेंटॅकलचा वापर होतो. ऑस्प्रेडिया फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर आर प्रेझेंट. यामध्ये ऑस्ट्रेडिया हा ऑर्गन्स कशासाठी वापरला जाते, टेस्टिंग ऑफ प्युरिटी ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचे टेस्टिंग कशी आहे हे पाहण्यासाठी ऑस्प्रेडिया हा ऑर्गन्स त्यांच्या शरीरामध्ये प्रेझेंट असतो. सेक्सेस आर सेपरेट, मेल फिमेल दोन्ही सेपरेट असतील. ॲनिमल्स आर मोस्टली ओव्हिपेरस म्हणजे ही जास्त अंडी देऊनच आपल्या पिल्लाला जन्म देतात. डेव्हलपमेंट डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट, यापैकी डेव्हलपमेंट त्याची डायरेक्ट होते किंवा इनडायरेक्टली होते. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, पर्ल ऑयस्टर गिव्ज प्रेशियस पर्ल. यापैकी पर्ल ऑयस्टर मोती बनवण्यासाठी पर्ल ऑयस्टरचा महत्त्वाचा रोल आहे किंवा त्यापासून वर्ल्ड वाईड बिझनेस चालतात. मेनी मॉलुस्क आर एडिबल्स. यापैकी जे खूप सारे मॉलुस्क आहेत हे काय खाण्यायोग्य असतात. सेल्स ऑफ मॉलुस्क आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. यापैकी जे मॉलुस्क आहेत या मॉलुस्कमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कॅल्शियम मिळते, म्हणून हे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत या प्राण्यांचे. तर अशा प्रकारे आज आपण फायलम मॉलुस्कचे कॅरेक्टर्स पाहिले, त्याचे एक्झाम्पल पाहिले आणि त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पाहिलेलं आहे. थँक्यू.